आता कापूस बियाण्याची निवड करताना घ्यायची काळजी हे सगळ्यात महत्त्वाचा एक उत्पादन वाढीसाठी ज्या काय महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाण्याची निवड. आता काय होतं, मी मागच्या 30 वर्षात पाहिलंय की कापूस उत्पादक शेतकरी हा सगळ्यात जास्त कन्फ्यूज असतो की बियाणं कोणतं निवडावं. त्यांचा स्वतःवरच त्यांचा विश्वास नसतो किंवा प्रचाराला बळी पडतात किंवा इतर लोकांच्या सांगण्याला बळी पडतात आणि त्यामुळं आपल्याला पाहिजे ते वाणं मिळत नाही. आपण स्वतः ठरवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर बियाणं निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. कोणत्या जातीची निवड करावी, यामध्ये जात अशी असावी की ज्याच्या बोंडाचा आकार मध्यम ते मोठा असावा, फार लहान नसावा किंवा फार मोठाही असण्याची गरज नाही. जास्त मोठं, खूपच मोठं बोंड जर असेल तर 2 बोंडात अंतर असते. लहान बोंड असेल तर वेचायला सोपं जातं. त्यामुळे मध्यम ते मध्यम मोठ्या बोंडाचं असावं. किमान म्हणजे जास्तीत जास्त बोंडाची संख्या 5 पाकळ्यांची असावी. कापूस जड असावा. हे झालं बोंडाबद्दल. 2 बोंडाला अंतर कमी असावं. नैसर्गिक गळ कमी असावी. रस शोषण करणाऱ्या किडीला कमी बळी पडणारं असावं आणि सर्वसाधारण सगळ्या क्षेत्रामध्ये चालणारं किंवा आपल्या भागामध्ये उत्तम उत्पादन देणारं वाण असावं. अशा वाणाची आपण निवड करावी. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे यवतमाळ, त्यातल्या त्यात यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं तर बरेच शेतकरी समजा 20 पॅकेट घ्यायचे तर 2-2 पॅकेट 10 व्हरायटीचे घेतात. असं करू नका. तुम्हाला जे वाण आवडीचं आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात घ्या आणि त्याच्यासारखे गुणधर्म असलेलं दुसरं एखादं वाण लावायचं तर लावा. पण एकाच शेतात 10-20 जाती 2 पेक्षा किंवा 3 पेक्षा जास्त वाणं एकाच शेतकऱ्यांना निवडणं हे चुकीचं आहे. कारण वाणांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असतात. काही वाणं रस शोषण करणाऱ्या किडीला जास्त बळी पडतात, त्यामुळे त्याच्यावर फवारायचं तर आपण सगळ्याच ह्याच्यावर फवारून घेतो. काही वाणं लवकर येणारे असतात, त्याचे मॅच्युरिटी लवकर येते, त्याला पाण्याची गरज लवकर असते, तर दुसऱ्याची नसते. त्यामुळं सारख्या गुणधर्माचे 1, 2 किंवा 3 वाणं जास्तीत जास्त लावावे. कितीही मोठं क्षेत्र असेल तरी 3 वाणांपेक्षा जास्त वाणाची निवड करू नये. आणि तेही जे काही तुम्हाला 2 किंवा 3 वाणं लावायचे असतील त्याचे वैशिष्ट्य हे सारखे असावे. कमीत कमी त्याचा कालावधी सारखा असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं तुमचं रस शोषण करणाऱ्या किडीला जर ससेप्टेबल असेल, बळी पडणारा असेल तर दुसरंही बळी पडणारं असलं तर तुम्हाला ते फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित होईल. एक हे प्रतिकारक आहे, एक बळी पडणार आहे असं जर असेल तर फवारणी व्यवस्थापन चुकू शकतं. कालावधी आणि किडीचं नियोजन जे आहे हे त्यांचं सारखे वैशिष्ट्य असावे. त्यामुळं जास्तीत जास्त क्षेत्रात 2 किंवा फारच तर 3 जाती लावाव्यात. त्यापेक्षा जास्त वाणं लावू नये. सारख्या वैशिष्ट्यांच्याच वाणं लावावेत. बियाणं व खते खरेदी करण्याची यादी तयार करून ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही बरेच शेतकरी पाहिले रात्री विचार करतात की उद्या बियाणं घ्यायला जाऊ. मग म्हणतात की आपल्याला हे पिकलं ते पिकलं, हे चांगलं होतं, तिथे आपण हे चांगलं पाहिलं होतं, मग हे लावू ते लावू. मग ते बियाणं खरेदी करायला जाताना अजून कोणीतरी भेटते, तो काहीतरी दुसरंच वाण सांगते किंवा हे वाण तर याला खूप चांगलं पिकलं किंवा मला खूप चांगलं पिकलं किंवा याचा खूप चांगला प्रचार चालू आहे. मग परत तिथं दुकानात जातात. दुकानात गेल्यानंतर दुसरे शेतकरी दुसरेच वाणं कुठले तरी घेतात. त्या शेतकऱ्याच्या मनात स्वतः कॉन्फिडन्स नसल्यामुळं खरेदी करणारे शेतकरी काय घेतात त्याच्यावर त्याचं परत भावना बसते. आणि त्याच्यानंतर परत दुकानदाराला जर त्याने विचारलं किंवा दुकानदार स्वतःहून जर सांगितलं तर तो भलतंच दुसरं कोणतं तरी वाण सांगतो. म्हणजे शेतकऱ्यांनी ठरवलेले जे वाणं आहेत त्याच्यामध्ये 50% जास्त बदल खरेदी करेपर्यंत होतो. त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्हाला काय घ्यायचं आहे, नियोजन हे आपण लाईव्ह का घेतोय, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी याचं नियोजन करता आलं पाहिजे. कागद पेन तुम्ही वहीवर नोट करून ठेवा की मला यावर्षी हे कापूस वाण घ्यायचं आहे, त्याला हे खत टाकायचं आहे, हे तणनाशक वापरायचं आहे, या पद्धतीनं सगळं मला नियोजन करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये शक्यतोवर बदल करू नका. म्हणजे तुम्ही जी यादी करा, मी का म्हटलं की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडून घ्या आणि त्याची यादी करून त्याच्यासाठी आग्रही राहा. एखादं कुठलं मिळालं नाही तर दुसरं त्यात कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा 2-4 दिवस अजून पेरणीला वेळ आहे, 4-8 दिवसांनी मिळत असेल तर 2-4 दिवसानंतर परत जाऊ शकता. पण आपल्या केलेल्या यादीमुळं आपलं नियोजन सोपं होईल. इतर लोक काय सांगतात त्याच्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय विश्वास आहे, कुठली कंपनी चांगली आहे, कुठल्या कंपनीचं वाण चांगलं आहे किंवा आपल्याला कोणता अनुभव आला
किंवा चांगले लोक काय सांगतात त्याच्यानुसार आपण त्याची यादी केली पाहिजे. कन्फ्यूज होऊ नका. हे सगळ्यात मोठं, आपण जे कन्फ्यूज होतो म्हणजे विचलित होतो आणि दुसरा निर्णय घेतो. हे या कामी काही विक्रेते, मी सगळ्यांना नाही म्हणत, बहुतांश विक्रेते आता नगदीचं बियाण्याची खरेदी असल्यामुळं जे मागितलं ते देतात. पण काही लोक जे आहेत, काही विक्रेते जे कृषी केंद्रावाले जे आहेत, त्यांना मार्जिन ज्याच्यात जास्त आहे किंवा नफा ज्याच्यात जास्त आहे त्याला पुश करतात. हे चांगलं आहे, हे सगळ्यात चांगलं आहे. या पटलाला चांगलं पिकलं, इकडं चांगलं पिकलं. आणि समजा तुम्ही एखाद्या वाणाच्यासाठी आग्रही आहात तर तुम्हाला ते सांगू शकतात की बा पहा बा तुमच्या भरोश्यावर न्या, किंवा त्याच्याबद्दल तर याला तर चांगला अनुभव नाही, याला तर चांगलं पिकलं नाही, असं सुद्धा एखाद्या वाणाबद्दल चुकीचं सुद्धा सांगू शकतात. एखाद्या वाणाची ज्याच्यात चांगला नफा आहे त्याची जास्त तारीफसुद्धा करू शकतात. या गोष्टी आपण लक्षात आणल्या पाहिजे आणि कन्फ्यूज कृपया होऊ नका. आणि शेतकऱ्यांनी किमान दुकानदारांचं ऐकून तरी वाणाची निवड करू नये. जे वाण पाहिजे, आता आजच सकाळी मला आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं की सोयाबीनमध्ये त्या गावामध्ये, एक गाव आहे त्या गावामध्ये एका शेतकऱ्यानं 30 बॅग हुतुतूच्या घेतल्या. त्याला 2 दुकानदार म्हटले की नाही नाही बोगस बियाणं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की विदर्भात मागच्या वर्षी जर कोणतं वाण पिकलं असेल तर ते हुतुतू आहे, मग त्यात बोगस काय आहे. पण त्या शेतकऱ्याला कन्फ्यूज करायचं म्हणजे त्याला त्याच्यापासून परावृत्त करायचं, त्यासाठी असे काही विक्रेते कार्यक्रम करतात. त्यांचं ऐकू नका. त्यांच्याकडे एक तर ते उपलब्ध नसतं, ज्या वाणाबद्दल टीका करतात ते एक तर उपलब्ध नसतं किंवा त्यांना कमी नफा त्याच्यात मिळतो. त्यामुळं असं वाणाबद्दल कन्फ्यूज ते शेतकऱ्यांना करतात. तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही ठाम निर्णय घेतला त्या पद्धतीनं आपण वागायचं. तर कापूस बियाण्याची निवड करताना या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. कापसाच्या